हाय, चला आज गावरान पद्धतीने काहीतरी एक भाजी बनवूया. थंबनेल बघून समजलंच असेल काय भाजी बनवणार आहोत ते. कांदा, टमाटा, तेल टाकून परतवून घेतला. खोबरं, लसूण हेही परतवून घेतलं. त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली. तेल गरम होऊ दिलं. जिरं, मोहरी टाकून घेतली. त्यात वाटलेला मसाला टाकून घेतला. हळद, घरचं लाल तिखट, काळा मसाला आणि मीठ टाकून चवीनुसार मीठ टाकून घेतलं. हे सगळं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. घरचं लाल तिखटही टाकलं तर येण्यासाठी. मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ. पाणी टाकलं. या पाण्याला उकळी येऊ दिली. पाणी जास्त टाकायचं नाही, थोडंच टाकायचे. या पाण्याला उकळी आलेली आहे. तर चला मग आपल्याला जी भाजी बनवायची ते टाकून घेऊ. तर जी भाजी कोणती आहे तर अख्खा मसूर बनवतोय. अख्खा मसूर अगोदर बॉईल करून घेतलेला होता, तर तो त्यात टाकून घेऊ. त्याच्यात अगोदरचं जे पाणी होतं अख्खा मसूर बॉईल केलेलं, ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे. पाणी तसंच ठेवायचे. ते पाणी आपण भाजीत वापरणार आहोत. हे पाणी टाकून द्यायचं नाही. भाजीत वापरलेलं पाणी यांनी खूप छान भाजीला टेस्ट येते. तर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना हा अख्खा मसूर बॉईल केलेला खायला देत जा. खूप छान लागतो. मुलं आवडीने खातात. तुमचे मुलं खातात की नाही हे कमेंट करून सांगा. आमचं बाळ आवडीने खातं. आणि भाजीला ह्या अशा उकळी येऊन द्यायची. जास्त वेळ शिजू द्यायची नाही आहे. 5 मिनटं शिजू द्यायची आहे. 5 मिनटं शिजल्यानंतर मस्त कोथिंबीर टाकून घेऊ वरून. आणि जास्त वेळ शिजवल्यावर अगोदर आपण मसूर बॉईल करून घेतला आहे, तर जास्त वेळ शिजू दिल्यावर मसूर हा गाळ होईल, याचा जास्त शिजला जाईल. मग जास्त टेस्ट येणार नाही. त्यामुळं 5च मिनटं शिजून घ्यायची. तयार आहे आपली मस्त अशी गावरान पद्धतीने अख्खा मसूरची भाजी. हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्ही नक्की अख्खा मसूर ऑर्डर करताना, पण आता हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर करण्यापेक्षा घरीच अशा पद्धतीने ट्राय करा. खूप जास्त छान लागतो हा अख्खा मसूर. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अख्खा मसूर कोणत्या चपातीसोबत की भाकरीसोबत खायला आवडतो हेही सांगा. आम्ही तर भातासोबतच खातो. खूप छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. घरगुती मसाल्याने एवढी छान तरी आलेली आहे बघा. आणि तुम्ही पण ज्या दिवशी बनवाल त्या दिवशी नक्की मेसेज करा की कसा झाला ते.